सचिन पिळगावकरांनी सांगितलेला त्यांच्या बालपणीचा किस्सा की त्यांनी त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षीच दिग्दर्शक बनायचं स्वप्न बघितलं होतं आणि आज त्यांनी ते साकार केलं. तर जाणून घेऊया सगळा किस्सा सविस्तर. मराठी सिनेमातलं 90चं दशक गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते महागुरू सचिन पिळगावकर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमातही काम केलं. खरं तर सचिन पिळगावकरांनी चाइल्ड ॲक्टर म्हणून इंडस्ट्रीत कामाची सुरुवात केली. अनेक हिट हिंदी सिनेमे, मराठी सिनेमे आणि वेब सिरीजही सचिन पिळगावकरांनी केल्यात. 90च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे त्रिकूट प्रेक्षकांना अगदी पोट धरून हसायला लावायचं. सचिन पिळगावकरांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शनही केलं. यामध्ये कल्ट सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशी ही बनवाबनवी सिनेमाचाही समावेश होतो. पण मुळात ते काही असंच व्हायचं म्हणून दिग्दर्शक झाले नाहीत, तर त्यांनी वयाच्या 7व्या वर्षीच हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यातही उतरवलं. याबाबत स्वतः सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला होता. मराठी चित्रपट क्षेत्रातील महागुरू सचिन पिळगावकर म्हणाले की ज्या वयात मी काम सुरू केलं त्या वयात मला दुपारी फक्त 2 तास झोपायला मिळायचं. त्यामुळे मला भरपूर स्वप्न पाहायची संधी होती. खूप काळ मला दुपारी झोपायला मिळालं. भरपूर स्वप्न पाहिली, पण एक स्वप्न मी अभिनेता बनल्यावर पाहिलं. ते म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी मी ठरवलं मला दिग्दर्शक बनायचंय. आवड तर होतीच. मी सिटी लाईट सिनेमाच्या बाजूला राहायचो. मला लहानपण तिथेच गेलं. माझा जन्मही तिथलाच, टायकलवाडी. आमच्याजवळ सिटी लाईट सिनेमा होता. तिथे मला कळलं की कागज के फूल हा सिनेमा लागलाय. त्याआधी प्यासा सिनेमा पाहिला होता मी. तो मला आवडला होता. गुरुदत्तजींचा मी एक फॅन झालो होतो, असं सचिन पिळगावकर म्हणाले. पुढे बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की त्या दिवशी मला काही काम नव्हतं. पप्पा बाहेर गेले होते. आई आणि आम्ही दोघेच घरी होतो. तेव्हा मी आईला कागज के फूल बघायला जाऊ का असं विचारलं. तिने पैसे दिले मला तिकिटाचे. मी गेलो, तिकीट काढलं, पिक्चर पाहायला सुरुवात केली आणि गुंग झालो. इंटरवलमध्ये मी थंड वेपर्स वगैरे काहीही खाल्लं नाही. तसाच बसून होतो. पिक्चर संपल्यावर 6 वाजता बाहेर निघालो. मनात त्या पिक्चरचा विचार करत होतो. परत एकदा बघू का असं विचार आला डोक्यात. काही खाल्लं नसल्याने खिशात पैसे होते. मी गेलो, तिकीट विकत घेतलं आणि 6चा शो परत बघितला. सिटी लाईटवरून माझ्या घरी येताना मी घाबरलो, कारण घरात मी 6चा शो बघणार असं काहीही सांगितलेलं नव्हतं. ग्राउंड फ्लोअरला राहत होतो. घराच्या बाहेर पप्पा उभे होते. मला घाम फुटला. मी पप्पांजवळ गेलो. काय रे, कुठे गेला होतास? 3चा शो होता ना, असं पप्पा म्हणाले. मला आवडला म्हणून मी 3 नंतर 6चा शो परत बघितला असं त्यांना सांगितलं. याशिवाय माझ्या खिशातली तिकीटं त्यांना दाखवली. 9चा शो पण बघणार का असं पप्पांनी मला विचारलं. मी हो म्हणालो. पण आम्ही दोघांनी हा चित्रपट पाहिला, असं सचिन पिळगावकर म्हणाले. रात्री 12 वाजता हा सिनेमा पाहून घरी येताना बाबांनी विचारलं, 3दा सलग तू हा चित्रपट पाहिलास, तुला एवढं काय आवडलं? मला विचार वेगळे आले होते. पण 3ऱ्यांदा सिनेमा बघताना मी ठरवलं की मला दिग्दर्शक व्हायचं आहे. 7 वर्षाचा असून तू हे ठरवत आहेस असं बाबांनी विचारलं. मी म्हटलं हो, ठरवलं, यात काही बदल होणार नाही. तर ते एक स्वप्न मी बघितलं, ठरवलं आणि आज ते पूर्ण झालं, असंही सचिन पिळगावकर या मुलाखतीत बोलताना म्हणाले.